आपण चालूय वर्लीला खास आयकिया मुंबई शोरूम बघायला. आणि हे शोरूम का तर नवी मुंबईचं जे शोरूम आहे ते खूप जणांनी कव्हर केलेलं आहे आणि मला आज तुम्हाला हे वर्लीमधलं आयकिया शोरूम दाखवायचं होतं जे आहे युटोपिया सिटीमध्ये कमला मिल्स बरोबर. हे गाईज व्हॉट्स अप. आज आलेलो आहोत आपण आयकियामध्ये. आयकिया इंडिया हे जेव्हापासून लॉन्च झालं आहे इट इज बीन लाईक इन द हाईप बिकॉज ऑफ कोर्स इट्स वंडरफुल. मी लहानपणापासून दुबईमध्ये होते म्हणून मला ह्या ब्रँडचं जरा वेगळंच असं काइंड ऑफ प्रेम आहे. मुंबईमध्ये 2 ब्रँचेस आहेत आणि हा मुंबईमधला पहिला सिटी मॉल आहे विच यू कॅन सी. तिकडे आहे कमला मिल्स. सो इट्स कमला मिल्स कम युटोपिया सिटी. आणि युटोपिया सिटी जे आहे त्याच्यामध्ये हे इथलं आयकिया आहे. अँड हा आय थिंक त्यांचा वेटिंग एरिया आहे. 80,000 स्क्वेअर फीट मोठं. नवी मुंबईमधलं आहे ते 4 लाखापेक्षा जास्ती स्क्वेअर फीट मोठं आहे. बट दोन्हीकडे कलेक्शन सेम आहे. एवढं असं काही किचकट नाही आहे. इट्स व्हेरी मच इन द सिटी. अप्रोच रोड इज लाईक मेन रोड. आणि मला असं वाटतं की खूप थकायला होणार आहे आज. सो आधी मी कॉफी देणार आहे. एंटर करताना माझे डबल वॅक्सिनेटेड सर्टिफिकेट चेक केलं आणि मास्क कंपल्सरी लावायला सांगितला. ह्या आहेत मोठ्या ट्रॉली, शॉपिंग बॅग्स पण आहेत आणि स्ट्रोलर्स पण आहेत. डिपेंड्स ऑन युअर शॉपिंग तुम्हाला काय घ्यायचं आहे. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर. अँड ग्राउंड फ्लोअरवरची आहे ही कॉफी हॉट ज्याच्यापासून मी सुरुवात करत आहे फॉर माय शॉपिंग. कॅफेमधनं बाहेर पडल्या हा आहे सेटअप. आणि इथे एक बेडरूम सेटअप करून ठेवलेला आहे जस्ट ॲज अ सॅम्पल. 19,000चा हा बेड आहे विथ हे 2 साईड टेबल्स विच इज अ वंडरफुल स्टार्ट. एंट्रन्स. आणि आता हा आहे फर्स्ट फ्लोअर. सो पहिला आपण फर्स्ट फ्लोअर एक्सप्लोअर करूया जिथे थोडेसे फर्निचर इन्स्टॉल केलेलं आहे आणि बाकी हाऊसहोल्ड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आहेत. एस्थेटिकली करेक्ट लुक देण्यासाठी घरात लागतात अशी झाडं जी आहेत 399, 499, 599 पासून सुरू. ही आहे ट्रॉली 800 रुपयाची. आणि 99 रुपयाला हे आहेत आपले जिरं मोहरीसाठी स्टोरेज कंटेनर्स काचेचे. आणि वाईन ग्लासचे सेट पण आहेत 450ला 6 ग्लासेस. काही वॉल क्लॉक्स दिसले. सो इथे त्यांनी हा ऑफिस सेटअप करून ठेवलेला आहे. असे अनेक सेटअप्स त्यांनी प्रत्येक फ्लोअरवरती करून ठेवलेले आहेत तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी की तुम्ही हे कसे ऑर्डर करू शकता आणि कसं सेटअप करू शकता. हा आहे अजून एक सुंदर असा बेडरूम सेट. आणि हा बेड आहे फक्त 18,000चा. मला खूप आवडला. 299ला हे आहेत किड्स स्टूल. आणि किड्ससाठी पण लागणाऱ्या खूप गोष्टी इथे आहेत अगदी कमी किमतीमध्ये. 299ला ही लॅम्पशेड आहे जी तुम्ही घरात लिव्हिंग एरियामध्ये डायनिंग टेबलवरती पण हँग करू शकता. ट्रे आहेत 550 रुपयापासूनचे जे खरंच बघून असं वाटतं की येस आपल्या घरामध्ये हे सगळं खरंच पाहिजे आणि अफोर्डेबल आहे, बजेटमध्ये आहे. हा फ्लोअर झालेला आहे. 3 फ्लोअर्स आहेत. आपल्याला वर जायचं आहे. मी आता इथे हे फक्त एक प्लांटर घेतलेलं आहे. कुंड्यांच्या खाली जे लागतं ठेवायला त्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. त्या आहेत 139ला 6. आणि मी घेतले 19 रुपयाचे आईस्क्रीम स्पून सॉर्ट ऑफ अ थिंग. आय जस्ट फाउंड इट क्यूट. लाईक मी आता विजिटमध्ये फक्त बघते मला काय काय आवडेल. माझ्या किचनमध्ये आता सगळं बनवलेलं आहे. बट जे नवीन घर घेत असतील त्यांच्यासाठी हे खरंच खूप छान आहे. तर हे लांब डायनिंग टेबल 8,500चं आहे. आणि ह्या खुर्च्या 3,000च्या आहेत आणि ह्या 2,450च्या आहेत. 2.5-3 लाखामध्ये तुम्ही तुमचं घर एकदम छान एस्थेटिकली डेकोरेट करू शकता. मी एवढं म्हणू शकते पहिलाच फ्लोअर बघून. अजून आपण सेकंड आणि थर्ड फ्लोअरवरती जाणार आहोत. आणि हे जे बेडरूम सेट्स आहेत तिकडे ते तुम्हाला फक्त डिस्प्लेसाठी आहेत. आणि तुम्हाला जर ते इन्स्टॉल करायचे असतील तर यू विल हॅव टू प्लेस अन ऑर्डर. प्रत्येक फ्लोअरवरती लोएस्ट प्राइस हे सेक्शन तुम्ही नक्की चेकआउट करा. 300 रुपयाला हे स्टर्डी स्टूल्स आहेत. आता हे आहे रँडमली किचन सेटअप आणि काही बेडरूम सेटअप्स जे त्यांनी कम्प्लीट लुक दिलेला आहे आणि त्याची किंमत दिलेली आहे. 60,000ला हा कम्प्लीट लुक तुमच्या रूममध्ये तुम्हाला मिळू शकतो जर तुम्हाला हा बेड आणि हे कपाट आवडला असेल तर. प्रत्येक रूमसारखं असतं महत्त्वाचं आपलं टेरेस. आणि हा पॅच 450 रुपयाला आहे गवताचा व्हर्टिकल गार्डनसाठी. आणि इतर काही गोष्टी टेरेससाठी लागणाऱ्या पण इथे आहेत. तुम्हाला इंडिव्हिज्युअली जर कुठला सेटअप आवडला, ड्रेसिंग टेबल, इंडिव्हिज्युअल बेड, तर तुम्ही त्याची देखील ऑर्डर देऊ शकता. हा आहे ऑफिस सेटअप, हा अख्खा सेक्शन. आणि इथे खूप छान कॉन्फरन्स टेबल म्हणजे आजकाल
क्रिएटिव्ह एजन्सीजमध्ये बार स्टूल्स आणि हाय चेअर्स वापरतात तसा हा लांब टेबल केलेला आहे आणि त्याच्यावरती शोभणारे लाईट सुंदर आहेत. ही झाडं आहेत जी तुम्ही तुमच्या किचनमध्ये, टेरेसमध्ये, रूम्समध्ये कुठेही वापरू शकता. 399 499ला. आणि काही शेल्फ्स की घराची ब्युटी फर्निचरच्या बरोबर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण लाईटिंग नीट केलेलं आहे. लाईट्सनी घराचा फुल लुक चेंज होऊन जातो. आणि इथे एवढ्या शेड्स आहेत, लॅम्प शेड्स आहेत, म्हणजे अख्खा फ्लोअर त्याचा आय थिंक ऑलमोस्ट 20% लाईट्सनी भरलेला आहे. सो आता इथे जे शेड्स आहेत, लॅम्प शेड्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. अगदी 150 रुपयापासून या सुंदर लॅम्प शेड्स आहेत विदाऊट बल्ब. आणि अजून 800 रुपयाला खूप व्हरायटी आहे जे आपल्याला भिंतीवरती लावणारे लाईट्स असतात त्याच्या व्यतिरिक्त फ्लोअर लॅम्प्स पण आहेत, उंच अगदी 10 फुटापर्यंत. शँडलियर्सचे खूप वेगळे वेगळे प्रकार 3500ला आहेत ह्या सगळ्या व्हरायटीज. आणि एक सीलिंग लाइटिंग, फॉल सीलिंग लाइटिंगचं पण सेक्शन आहे. हे आहे 400 रुपयाला टेबल लॅम्प्स. आणि हे आहेत काही एस्थेटिकली ब्युटिफुल 3000ला. हे आहे ह्यांचं बेस्ट प्राइस सेक्शन. 1000 रुपयाला हा उंच लॅम्प आहे. लॅम्प खूप आवडला. ह्याला हा असा वरती लाईट आहे जो जाणार सीलिंगवरती, बाउन्स होऊन खाली येणार. आणि हा आहे रीडिंग लाईट. सो तुम्ही जिथे बसता त्याच्यावरती हा लाईट तुम्ही वापरू शकता. 2490. मी हा लॅम्प घेत आहे जो अशा बॉक्समध्ये येतो. सो तुम्ही इझिली कॅरी करू शकता. ही शेड आहे आणि हा इथे सगळा रॉडचा सेटअप आहे. तो घरी जाऊन तुम्ही सेटअप करायचा आहे. आणि हा तो मला डबल जो आवडला तो एवढ्या बॉक्समध्ये. हे आहे टेबल लॅम्प्स पण क्लॅम्प सकट, म्हणजे स्टडी टेबलला लावायला, डायनिंग टेबलला लावायला, ड्राफ्टिंग बोर्डला लावण्यासाठी. हे सगळे आहेत 1400 रुपयापासून. हा आहे अजून एक खूप सुंदर असा बेडरूम सेट. खूप एथनिक आणि इंडियन लुक आहे याचा आणि लाकडाचा वापर केलेला आहे. हे कपाट पण खूप छान आहे 20,000 रुपयाला, 3 दारांचं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीला कसं वापरायचं हे देखील दाखवलेलं आहे. आणि हे आहेत काही स्टोरेज बॉक्सेस 800 रुपयापासून, एकदम छान दिसणारे, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी वगैरे स्टोअर करू शकता. हे आहे कपाट, जिथे तुम्हाला जागा नसेल तिथे तुम्ही असं कपाट पडद्याबरोबर वापरू शकता. आणि हे इझिली तुम्ही दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये पण शिफ्ट करू शकता. मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीचं उदाहरण म्हणजे इथे आहे डबल बेड आणि बेबी आल्यानंतर बेबी कॉट लागणारं आणि एक एक्स्ट्रा कपाट जर तुम्हाला लागणार असेल, जागा नसेल, तर 35,000ला असं वरती तुम्ही तुमच्या बेडच्या कपाट मांडू शकता. आणि त्याच्याबरोबर असेच शेल्फ्स आहेत जे तुमच्या रूमला खूप छान असा लुक देतील. 800 रुपयाला हे एक शेल्फ आहे, म्हणजे एक प्लॅंक. बेडरूम म्हणून असं लिहिलेलं फर्स्ट फ्लोअरवरती अख्खं सेक्शन आहे जिथे खूप व्हरायटी आहे बेड्सची. हा आहे 37,000ला बेड आणि प्रत्येक बेडमध्ये मी बघतीये स्टोरेजची कपॅसिटी आहे. सो खूप छान डिझाईन केलेले आहेत आणि अगदी 15,000पासून सुरुवात होते ते 25, 35, 45, 50, 65,000 पर्यंत इथे सगळी व्हरायटी आहे. हे आहेत काही बेड्स ज्यांना स्टोरेजची कपॅसिटी नाही आहे, जे आहेत 15,000च्या रेंजमध्ये. क्वीन साईज आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर किंग साईज पण आहेत. कुठल्या बेडवरती कुठली उशी किंवा कुठली बेडशीट वापरू शकतात हे सुद्धा त्यांनी अगदी छान दाखवलेलं आहे. 8,000चं हे चेस्ट ऑफ ड्रॉअर आहे, पांढरं सुंदर. आणि हे आहे 10.5 फुटाचं 16,000चं चेस्ट ऑफ ड्रॉअर. याच्यामध्ये काय गोष्टी तुम्ही मांडू शकता आणि त्या कशा मांडू शकता हे देखील दाखवलेलं आहे. आणि आज जे त्यांनी स्टोरेजसाठी वापरलेल्या इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही इथनं विकत घेऊ शकता आणि हुबेहू सेटअप करू शकता तुमच्या चेस्ट ऑफ ड्रॉअर्समध्ये. बिग आयकिया सेल 999ला आहेत बेडशीट्स विथ जम्बो पिलो कवर्स 2 पीसेस. क्वीन साईज, किंग साईजसाठी खूप व्हरायटी आहे आणि अमेझिंग क्वालिटी आहे. 250, 350, 399ला इथे उषा आहेत. पिलो कवर्सची व्हरायटी आहे. क्विल्ट्स, सगळ्या उशांच्या साईजेस. घरात लागणाऱ्या इतर गोष्टी 279ला आहेत. ह्या डोरमॅट्स ज्या मशीन वॉश तुम्ही करू शकता. खूप छान क्वालिटी आहे आणि अगदी टिकाऊ दिसत आहेत. 99 रुपयापासून हँड टॉवेल्स आहेत, सुंदर रंग आहेत आणि क्वालिटी पण खरंच छान आहे. इथे किचन आणि बाथरूममध्ये लागणारं सगळं आहे. छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी मस्त आहेत.
800 रुपयाला हे स्टेनलेस स्टीलचं शेल्फ आहे. अगदी कमी जागेत तुम्ही जास्ती मॅक्सिमम गोष्टी कशा ठेवू शकतात त्याच्या सगळ्या आयडियाज इथे दिलेल्या आहेत. आणि इथे आहेत 250 रुपयाला हे व्हॅक्यूमचे सोप होल्डर्स. अगदी मेटलमध्ये पण आहेत आणि फायबरमध्ये पण आहेत. आरशांची व्हरायटी 1000 रुपयापासून 8000 रुपयापर्यंत इथे आहे. आणि अगदी काही आरशांना स्टोरेज आहे, काही आरसे खूप डिझायनर असे आर्टिस्टिकली डिझाईन्ड आहेत. सो रिअली ॲज पर युअर चॉईस तुम्ही नळाचं सिलेक्शन किंवा बेसिनच्या खाली तुमचं कपाट कसं पाहिजे हे देखील सिलेक्ट करू शकता. जितक्या गोष्टी बघते ना त्याच्यावरून मला कळतं आहे की घर बनवण्यासाठी एकदम छान एस्थेटिक IKEA इज दी बेस्ट ऑप्शन. किती छान असं सगळं अटोपशीत असतं आणि कलर थीमनुसार तुम्ही यू कॅन गो अहेड. इट्स ब्युटिफुल. काही कॉर्नर पीसेस 3200 रुपयाला इतके नाजूक आणि छान आणि युनिक आहेत. हा पांढरा कॉर्नर पीस सुद्धा आहे. दॅट इज अमेझिंग. जर तुम्ही छोटे ह्याच्यावरती शो पीसेस ठेवले तर हे खरंच खूप सुंदर दिसेल. आणि हे आहेत बिग सेलमध्ये. हे कपाट पण मला आवडलं. हे आहे अगदी स्पेस सेविंग आणि खूप कमी लाकूड आणि काचा वापरून बनवलेलं कपाट आहे. एक अर्धा पार्ट त्याचा येतो 6500 रुपयाला. पण एकदम सुटसुटीत तुम्ही हे कपडे आपले अरेंज करू शकता. जर तुम्हाला अगदी एक डेडिकेटेड ड्रेसिंग रूम असेल तर हे ऑप्शन खरंच खूप बेस्ट आहे मेंटेन करण्यासाठी आणि मॅक्सिमम स्टोरेजसाठी. हे कपाट आहे 1,00,000 रुपयाचं आणि ह्याच्यात काचेचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यात कार्विंग पण केलेलं आहे. आणि ह्याचे जे ड्रॉवर्स आहेत ते प्रॉपरली डिझाईन्ड आहेत. वॉचेस, ज्वेलरी सगळ्यांच्या स्टोरेजसाठी. आणि ह्या कपाटांसाठी स्लायडिंग डोर्सची सुद्धा तुमच्याकडे चॉईस आहे. हा स्टँड इथला बेस्ट पीस आहे. 900 रुपयाला हा स्टँड आहे. कपाटात जागा कमी असेल, दुसऱ्या दिवशी लागणारे इस्त्री केलेले कपडे ह्याच्यावरती आरामात टांगा. इट्स टाइम फॉर पेट पूजा. इथे अर्धेच टेबल ऑपरेशनल आहेत आणि हा आहे ह्यांचा कॅफे ग्राउंड फ्लोअरवरचा. खूप छान IKEAचंच फर्निचर वापरून डिझाईन केलेलं आहे. इथे आहे कॉफी, टी सगळं विकण्यासाठी आणि लिमिटेड मेन्यू आहे. व्हेज कोल्ड सँडविच किंवा चिकन बॉल्स विथ मशरूम सॉस आणि व्हेजिटेबल्स लाईक बेसिकली युरोपियन. आणि इथलं डेकॉर फुल IKEAचं फर्निचर आणि लाईट्स वापरून केलेलं आहे. खूप मस्त दिसतं. ओके, आता हॉल्ट घेतल्यानंतर दुसरा मजला राहिलेला आहे. तर तिसरा मजला तर वी हॅव टू चेक आउट. त्याच्या आधी एक कोल्ड सँडविच मी घेतलेला आहे खाण्यासाठी. कारण का लंच टाईम ऑलमोस्ट झालेला आहे. वेळ कसा गेला अजिबात कळालं नाही आहे. सो हा आहे त्यांचा एरिया जिथे अर्धे टेबल्स फक्त तुम्ही ऑक्युपाय करू शकता बिकॉज ऑफ न्यू रूल्स. आणि त्याच्यानंतर आपण टॉप फ्लोअर चेक करणार आहे जिथनं मला फ्रेम्स घ्यायच्या आहेत. सो कीप वॉचिंग गाईज. युरोपियन व्हेज सँडविच असं वाटतं. सो त्याच्यामध्ये जास्ती काय असं चटक मटक नाही आहे किंवा काही तिखट मसाला असं वगैरे काही नाही आहे. खूप प्लेन आहे आणि चीज आणि मेयो जास्ती आहे. आणि हा मल्टीग्रेन हनी ओटसारखाच वाटतो आहे मला जो सबवेमध्ये मिळतो तसा. आणि आज 4 व्हेजीज आहेत. सो ठीक आहे, भूक लागल्या ती सगळंच छान लागतं. तर आत्ता आपण जे 2 फ्लोअर्स बघितले ह्याच्यावरती एवढे बेडरूम सेट्स बघितले, ऑफिस सेटअप्स बघितले. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर तुमचं घर सेटअप करणार असाल किंवा ऑफिस सेटअप करणार असाल तर तुम्ही इथे एक चक्कर नक्की मारली पाहिजे. बिकॉज द प्लस पॉईंट इज इथे ते प्लॅनर्सला पण तुम्हाला इंट्रोड्यूस करतात. सो ते तुम्हाला मदत करू शकतात की तुमची किती स्क्वेअर फूट जागा आहे, मग त्याच्यामध्ये तुमची थीम काय आहे, तुमचा मूड काय आहे, तुमचं प्रेफरन्स काय आहे, वूड, ग्लास, मेटल. मग त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र ठेवू शकता. यु नो लाईक थीम वाईज तुमचं घर, लिव्हिंग रूम, कोझी बेडरूम्स, लाईटिंग. मोस्ट इम्पॉर्टंट जे आपण आत्ता बघितलं तिथे पण गायडन्स देण्यासाठी खूप लोक आहेत. सो तिसरा मजला आता आपण बघूया तिथे काय आहे. फ्रेम्स वगैरे आहेत म्हणजे सगळे जे बाकी घराला डेकोरेटिव्ह आर्टिकल्स लागतात ते आहेत. मेजर आपण बघितलं. मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं की कुठल्या प्रकारचे कपाटं, बेड वगैरे इथे मिळू शकतात. एवढ्याने माझी भूक नाही भागणार आहे. तिथे तुम्ही एका स्पेसिफिक बजेटमध्ये पण येऊ शकता. लाईक डोक्यात ठेवून दाखवलं
जे तुमचं बेडरूम सेटअप असेल, लिव्हिंग रूम सेटअप असेल, बाथरूम वगैरे अकॉर्डिंगली तुम्ही गोष्टी घेऊ शकता आणि ॲट द सेम टाईम थीम पण मेंटेन करू शकता. पोटॅटो वेजेस जे इथे मिळाले आहेत 2 मजले बघितल्यानंतर तुम्हाला थोडंसं थकायला होईल, मे बी तुम्हाला तुमच्याबरोबर कोण असेल तर त्यांना बोर पण होईल. बट द पॉईंट इज की आय थिंक जेव्हा तुम्ही येणार असाल ना तेव्हा मोर ऑर लेस एक टेंटेटिव्ह लिस्ट बनवा की तुम्हाला कुठले कुठले सेक्शन्स किंवा कुठल्या गोष्टी पाहिजेत. अँड दॅट विल हेल्प बिकॉज तुम्ही मग त्या गोष्टींमध्ये जास्ती फोकस कराल. बिकॉज इथे असं आहे ॲलिस इन वंडरलँड सारखं सगळीकडे आपल्याला सगळ्या गोष्टी एवढ्या छान आहेत की तुमचा टाईम तिथे एक्स्ट्रा जाऊ शकतो. आता मला 3ऱ्या मजल्यावर जायचं पण मला असं वाटतं जायचं आहे का तुमच्यासाठी तरी मी जाणारच आहे. होय एनर्जी आलेली आहे आणि क्रॉकरी आलेली आहे. लिफ्ट उघडल्या 99 रुपयाला मग्स आहेत. 149 रुपीजला मला हा मग आवडला जो मी घेत आहे. लिफ्टमधून निघाला इथे मग्स दिसतात. सो बेसिक मग्स लाईक व्हाईट मग्स, कपबशा आणि मोठे मग्स, ग्लास मग्स वगैरे. आणि त्यानंतर इथे किचनवेअर जास्ती आहे, मग रग्स आहेत, फ्रेम्स आहेत. सो बघूया. 300 रुपयाला हा खूप छान ट्रे आहे आपली ताटं आणि चमच्यांसाठी. मग आहे हा 199ला स्टेनलेस स्टीलचा स्पून होल्डर. आणि हे आहेत काही टपरवेअर सारखे डबे जे मायक्रोवेव्ह प्रूफ आहेत 89 आणि 79ला. मग आपल्या डाळी वगैरेंसाठी लागणारी भांडी, नंतर ऑइल डिस्पेन्सर 199ला. आणि असे खूप इंटरेस्टिंग शेल्फ्स आहेत. जसं मी सांगितलं जागा जितकी तुम्हाला वाचवता येईल, म्हणजे जर तुमच्याकडे टेबल्स आणि जमीन नसेल ठेवण्यासाठी तर हे असं हँग करून पण तुम्ही तुमच्या किचनची कपॅसिटी, स्टोरेज कपॅसिटी वाढवू शकता इथे. आणि त्यांनी सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत. ब्लॅक कलर, देन स्टेनलेस स्टील आणि फायबर. 400 रुपयाला हा रॉड आहे ज्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे डिझाईन करू शकता. या आहेत 169ला मॅट्स ज्या तुम्हाला ड्रॉवर्समध्ये आणि कपाटांमध्ये वापरता येतील. आणि हा आहे एक स्टेनलेस स्टीलचा मग होल्डर किंवा तुम्ही वापरू शकता एक प्लेट होल्डर म्हणून. हा आहे क्रॉकरीचा स्टँड, म्हणजे तुमची कपॅसिटी डबल करण्यासाठी खालती आणि वरती तुम्ही ग्लास ठेवू शकता. 400 रुपयाला आहे हा स्टँड. आणि आहे न्यूजपेपर होल्डर पण 199ला. आणि हे आहेत स्टोरेज ट्रेज छोट्या बाटल्यांसाठी. इथे काही ओव्हनवेअर आहे, मायक्रोवेव्ह प्रूफ गोष्टी आहेत, बेकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी, कटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी. आणि हा आहे 49 रुपीजचा स्पून होल्डर, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही सेक्शन्स बनवू शकता. अजून एक कोझी लिव्हिंग रूम. ही खूप छोटीशी रूम आहे पण त्यांनी किती छान डिझाईन केलेली आहे. ह्याच्यातच किचन आणि लिव्हिंग रूम सेटअप केलेली आहे. ऑनेस्टली मला हा सेटअप किचन आणि इथे आहे लिव्हिंग रूम सेटअप लाईक हाफ ऑफ इट मला तो इतका आवडला की मी एक ब्रेक घेऊन इथे बसली आहे. मी फ्रेम्सकडे गेले नाही आहे, आता मी फ्रेम्सकडे जाणार आहे. हा आहे फ्रेम्सचा सेक्शन. अगदी 49 रुपीज, 99 रुपीज, 129, 149ला वेगळ्या फ्रेम्स आहेत. छोट्या फ्रेम्स आहेत 49ला, 99ला पातळ मोठ्या फ्रेम्स आहेत आणि 150, 250ला जाड फ्रेम्स आहेत. 79 रुपीज, 179ला ही फुलं आहेत. तुमच्या चॉईस आणि कलर थीमनुसार तुम्ही निवडू शकता. 149ला या कुशन्स आहेत. सोफ्यावरती आणि बेडवरती तुम्ही वापरू शकता. ह्या तुम्ही जमिनीवरती पण वापरू शकता. आणि इथे आहेत सेटीसाठी लागणाऱ्या एकदम छान फॅन्सी ब्युटिफुल लुकिंग कुशन्स. ही 3,500ची टेरेससाठी लागणारी छत्री आहे आणि त्याच्याबरोबर टेरेससाठी लागणारं सुंदर सेटअपचं सामान 8,500पासून सुरू. आता इथे आहेत अजून शेल्फ्स आणि हे मला खूप आवडलं. 21,000ला 2 डोअर आहे. इट इज ब्युटिफुल फॉर अ लायब्ररी. प्रत्येक पावलावरती 101 सेटअप दिसणार आहेत तुम्हाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सोफे, आराम खुर्च्या 1,500 रुपयापासून सुरू होत आहेत आणि बॉस चेअर्सही तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे खूप गोष्टी आहेत. सो असं मोरलेस प्लॅनिंग करून या कुठल्या घराच्या कुठल्या कॉर्नरमध्ये काय लावायचं आहे वगैरे. लाईक ह्या फ्रेम्स आहेत ज्या
थोड्याशा आपल्याला स्पेसिफिकेशन असेल डोक्यात तर ते इझी पडतात आपल्याला चूज करायला. हे आरसे आहेत ज्याचे 4 पीसेसचे 350 रुपीज. सो यू नो भिंतीवरती चिटकावून ते इतकं छान दिसतं एका कॉर्नरमध्ये, छान जिथे लाईट पडतो, यू नो टू यूज दोज मिरर्स. खूप लांब ब्लॉग झालेला आहे हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याचा ॲड्रेस टाकत आहे, पण हा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून कळवा. काउंटर्समध्ये तुम्ही बिलिंग नेहमीसारखंच करायचं आहे, बट द थिंग इज पॅकिंग तुम्ही तुमच्या गोष्टींचं स्वतः करायचं आहे. आपण घरनं बॅगा आणू शकतो ह्या पॅकिंगसाठी, नाहीतर 300 रुपये ह्याला जाणार. सो हे झालेलं आहे माझं शॉपिंग. ही बॅग आणि ही बॅग अँड क्रॉकरीसाठी त्यांनी हा दिलेला आहे असा एक बॉक्स जो असा सीटवरती ठेवता येईल. त्याच्यामध्ये सगळं काचेचं वगैरे आहे. तो आहे आपला कॅफे जिथे आपण लंच केलेला. बिलिंग काउंटर बिलिंग झालेला आहे आपला आयकियाचा ब्लॉग. बाहेरच आहे फॅब इंडिया. हिंमत नाही आहे मला फॅब इंडियामध्ये जायची. खूप शॉपिंग झालेला आहे आजसाठी. हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर, सो त्यांना एक साधारण आयडिया येईल की वर्ली आयकिया हे कसं आहे ते, बिकॉज मी पूर्णपणे ते कव्हर केलेलं आहे. सो डू दॅट. आपल्याला इथे सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय तुमचं नाव? प्रशांत. कोकणातले फिश उडीचे जाम आवडले मला, खूप चांगले होते. मी माझ्या घरचे सगळे बायको मुलगा सगळे तुम्हाला फॉलो करतात. खूप चांगले व्हिडिओ बनवतात. थँक्यू सो मच. असंच प्रेम तुम्ही पण सगळ्यांनी देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.